सन्माननीय सदस्य अभिजितजी देसाई. सन्माननीय महापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सभागृह नेते, सन्मान्य विरोधी पक्ष नेते, माझे सर्व सहकारी पत्रकार बंधू, सुधाकर सोनवणे साहेबांनी मांडलेल्या ठरावामध्ये बोलत असताना मी एका महत्त्वाच्या विषयावर सभागृहाचं लक्ष वेधत आहे. महापौर मॅडम, मी नेरूळमधून येतो. 2010 मध्ये म्हणजे झोपडपट्टीवासियांना घर मिळायला पाहिजे, 100% मिळायला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु एखाद्या संस्थेचं एखाद्या जर नागरिकाची फसवणूक होत असेल तर त्या नागरिकाला सुद्धा घर मिळायचा अधिकार असायला पाहिजे. ह्या मताशी मी सहमत आहे. तर मला वाटतं 2000 ह्याच रिलेटेड एक विषय आहे. 2010 मध्ये कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती पार्क ह्या सन्माननीय सदस्य हा अभिनंदन प्रस्ताव आहे. विषय आहे, माझा हाच विषय आहे. अभिनंदन प्रस्ताव आहे हा. नाही असून दे ना, पण ह्याच्यावर बोलताना जर झोपडपट्टीवासियांना 350 स्क्वेअर फीटचं घर मिळावं यासाठी जर गदारोळ होत असेल तर 2010 साली ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांची घरं अभिनंदन प्रस्तावावर बोला. पण माझं म्हणणं तेच आहे, जर फक्त झोपडपट्टीवासियांना घर मिळतं पण एखादा जर नागरिक महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातून आलेला नागरिकाची घरं त्यांची दागिने विकून कर्ज घेऊन त्यांनी घरं बांधलेली आहेत आणि ती घरं जर महापालिका तोडत असेल तर त्यांच्यासाठी काही योजना असायला पाहिजे की नाही? सन्माननीय सदस्य हा आपण ठराव मांडा किंवा प्रश्न मॅडम, मी ठराव म्हणतो हे बोलताना माझं म्हणणं असं आहे, विरोधी पक्ष नेते आणि हे दोघंही आम्ही मधलेच आहोत, आमचा काही विषय नाही, तर आम्हाला मधला मार्ग तरी बोलू द्या ना. काय होतंय माहितीये बघा, सन्माननीय सदस्य आपण निवडून आलेले सदस्य. दुसरी गोष्ट महत्वाची, त्या प्रभागाचं नेतृत्व आपण करताय, सूरज पाटील साहेब करतायत, आमचे गवस साहेब करतायत. सन्माननीय सदस्य जरा बसा, ते पॉइंट ऑफ ऑर्डर मी बोलतोय. अभिजित देसाई बसा आपण. देसाई साहेब आपण बसा. असं आहे की अभिजित देसाई साहेब, आपण सभागृहात पहिल्यांदा आलात, आपला काय सन्मानच करतो, आपण प्रचंड बहुमताने निवडून आलात. परंतु अभिनंदनाच्या प्रस्तावात इतर विषय नाही घेत आहेत. आपण आपली आत्मीयता जी आहे ना ती समजून एकच विषय सांगतो. महापौर मॅडम, त्यांना त्यांचा ठराव मांडून दे, त्यांना त्याच्याविषयी बोलून दे, काही हरकत नाही. परंतु अभिनंदनाचा प्रस्ताव, झोपडपट्टीचा टेंडर त्याच्याकरिता आहे. आता काय होतं, तुमच्या भावना बोलायला सभागृहाचा वेळ आणि बाकी गोष्टी पण काम, त्याला निर्णय का होणार आहे? तुम्ही ज्या पोटतिडकीने मांडाल त्याला निर्णय का होणार आहे? या सभागृहाला तो अधिकार नाही, तुम्ही मांडाल तो विषय पटल्यावर नाही. त्यामुळे उगी तुमचा अपमान करत नाही, सन्मान राखत सांगतो. माझं म्हणणे, माझा अपमान करावा पण त्या लोकांना घरं मिळावीत. माझा अपमानाचा विषयच नाही. मी सन्माननीय सदस्य आपण ह्या संदर्भात आपला ठराव घ्या. नाही ह्यात अपमानाचा विषय नाही सर, माझा विषय याच्यात नाही. माझा विषय त्या गरीब 160 कुटुंब आज रस्त्यावर आलेली आहेत, त्यांचा विचार होण्यासाठी साहेब माझा विषय. मी नवीन आहे, नौका आहे, सगळं मान्य आहे. इथं सगळे ज्येष्ठ आहेत आणि काय पद्धतीने बोलतायत, भांडतायत आणि काय भाषा वापरतात त्या क्षेत्रात मी सौम्य भाषा वापरतो. त्यामुळे माझा अनुभव जरी कमी असला तरी माझा हेतू क्लिअर आहे आणि त्या हेतूला तुम्ही स्वतः तिथलं हे करता. महापौर मॅडम, आपण तिथून निवडून आलेला आहे तर त्या विषयावर आपण काहीतरी चर्चा ठेवावी आणि त्याला 160 लोकांना न्याय द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. मला कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये विषयांतर करायचं नाहीये. माझा मुद्दा असा, जर झोपडपट्टी असायला न्याय मिळतो, रितसर स्टॅम्प ड्युटी भरून, प्रॉपर्टी टॅक्स भरून, लाईट बिल भरून ती लोक सन्माननीय सदस्य त्यांच्यासाठी सुद्धा सन्माननीय सदस्यांनी तो ठराव आणलेला आहे. जेव्हा तो ठराव मांडतील तेव्हा त्याच्यावर आपण विस्तृत आपण बोलावं. मी त्याला समर्थन देतो. आपण त्या विषयावर बोलावं.